नमस्कार मित्रांनो, 2024च्या एलिमेंटरी एक्झाममध्ये आलेला हा प्रश्न आहे। यामध्ये तुम्हाला दरवाजाची ड्रॉइंग करायची आहे। ते मी इथे आउटलाइन आणि कलरवाला पण दाखवलेला आहे। सध्या या व्हिडिओमध्ये आपण आउटलाइन कशी ड्रॉ करायची हे बघणार आहोत। तर तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये बघितलेच असणार, रेक्टँगलचा आकार आहे 20x14 सेंटीमीटर। तर तुम्हाला ते मेजर करून बॉक्स ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला डिझाईन ड्रॉ करायची आहे। डिझाईन कोणत्या वस्तूचा वापर करून करायचे आहे हे ऑलरेडी तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये मेन्शन केलेलं आहे। क्वेश्चन पेपरमध्ये मेन्शन केलेल्या वस्तूंना एकत्रित करून तुम्हाला ही डिझाईन तयार करायची आहे। एक साईड केल्यानंतर तुम्ही ट्रेस पेपरचा वापर करून या डिझाईनला दुसऱ्या साईडला पण कॉपी पेस्ट करू शकता। माझ्याकडे ट्रेस पेपर नसल्यामुळे मी हे प्लास्टिकवर करत आहे। ट्रेस पेपर आला तर ते ट्रेस करायसाठी खूप इझी जातं। हा क्वेश्चन 2024ला आलेला आहे। दरवाजाची संकल्पचित्र ड्रॉ कशी करायची आहे ते। आता तुम्ही एकदा ट्रेस केलं की दुसऱ्या साईडला तोच प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरून मग तुम्हाला पुन्हा ट्रेस करायचा आहे। दुसऱ्या साईडला ट्रेस करताना मात्र पेपर तुम्हाला उलटा ठेवायचा असतो। तुम्हाला जर बिना ट्रेस करता सुद्धा एखादी डिझाईन करायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता। पण जेव्हा आपण ट्रेस करतो तेव्हा ते डिझाईन ॲक्युरेट जशीच्या तशी उमटल्या जाते। त्यामुळे ट्रेसिंग हा बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला डिझाईन परफेक्ट पाहिजे असेल तर। याआधी सुद्धा मी यूट्यूबवर काही एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटशी रिलेटेड टॉपिकबद्दल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही हे एक्झाम देत असणार तर प्लीज ते व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला खूप हेल्प होईल त्याच्याने। काही लोकांना क्वेश्चन आला असेल की सेंटर पॉईंट कसा काढायचा। तर पहिल्यांदा पूर्ण पेज किती मेजरमेंटचं आहे ते आपल्याला मोजायचं आहे। मी ज्या पेजवर ही ड्रॉइंग ड्रॉ करत आहे त्याचा साईज आहे 34 सेंटीमीटर बाय 28 सेंटीमीटर आणि या पानावर मला 20 सेंटीमीटर बाय 14 सेंटीमीटर आकाराचा एक रेक्टँगल काढायचा आहे। तर मी स्टेप वाईज सांगते हे तुम्हाला कसं काढायचं आहे। फॉर एक्झाम्पल, पानाची रुंदी 34 सेंटीमीटर आहे, आयताची रुंदी 20 सेंटीमीटर आहे। उरलेली जागा म्हणजे ते कसं काढायचं, 34 - 20 = 14 म्हणजे मग दोन्ही बाजूला तुम्हाला 7-7 सेंटीमीटर जागा सोडायची आहे। आणि हाईट काढायसाठी पानाची उंची 20 सेंटीमीटर आहे आणि आयताची उंची 14 सेंटीमीटर आहे। उरलेली जागा म्हणजे 28 - 14 = 14। तर मग दोन्ही साईडने 7-7 सेंटीमीटर जागा सोडायची आहे। आता खालच्या साईडला मी थोड्या वेगळ्या पद्धतीची डिझाईन करत आहे आणि या अर्ध्या साईडवर डिझाईन करून मी पुन्हा ते ट्रेसिंगवालं प्रोसेस रिपीट करणार आहे आणि वरच्या दोन्ही साईडला मी सेम हीच प्रोसेस करून ही आउटलाईन ड्रॉइंग कंप्लीट करणार आहे। भलेही तुम्ही हे व्हिडिओ पाहत असणार तरी सुद्धा जर तुम्हाला याच्या आतमध्ये वेगळी डिझाईन करायची असेल तर तुम्ही ते करू शकता। माझ्याकडे ट्रेस पेपर नसल्यामुळेच मी या प्लास्टिकचा वापर करून राहिली आहे। पण जेव्हा तुम्ही एक्झामसाठी जाणार तेव्हा तुम्ही ट्रेस पेपर अवश्य तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे। ट्रेस पेपरवर तुम्ही पेन्सिलने सुद्धा ट्रेस करू शकता। मी प्लास्टिकवर करत असल्यामुळे इथे मार्करचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही ड्रॉइंग कंप्लीट करायची आहे। मी नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये या ड्रॉइंगला कलर कसं करायचं आहे ते सांगणार आणि कलरिंगसाठी मी पोस्टर कलर वापरलेले आहेत, पण त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला जर सबस्क्राईब केले नसणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे। थँक्यू एव्हरीवन, बाय बाय।